गणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते। मित्र हो, आज 20 फेब्रुवारी 2025 गजानन महाराजांचा प्रकट दिन। या शुभदिनी मी तुम्हाला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहे। तर चला मग माझ्याबरोबर शेगावला। हा आहे भक्त निवास। इथे शेगावमध्ये रहिवाशांची राहण्याची अत्यंत उत्तम अशी सोय असते। हिरवागार असा परिसर आणि स्वच्छता। माऊली आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात। बाहेर आपल्याला विक्रेते दिसत आहेत। मिठाई प्रसाद मंदिराच्या बाहेर मंदिरात नेण्यासाठी किंवा इतर वस्तूंची विक्री सुरू आहे। गजानन मिठाई केंद्र नावाचं ही दिंडी चाललेली आहे। नवीन नवीन पोथ्या घेऊन सर्व स्त्रिया दिंडी करून चाललेल्या आहेत। हे आहे शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर, श्री मंदिर भक्त निवास। सुंदर अशी प्रशस्त इमारत आहे आणि खूप शांत आणि सात्विक वातावरण आहे। मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तगणांची आतमध्ये खूप गर्दी आहे। हा मंदिराचा कळस आहे। महाप्रसादासाठी किती मोठी लाईन आहे आपण पाहतोय। आणि हे 10 ते 5 अशी मोठी लाईन महाप्रसादासाठी असते। महाप्रसाद म्हणजे जेवण झाल्यावर निवांत विश्रांतीला लोक बसलेले आहेत। हे आहे बंकट सदन। श्री बंकटलाल यांना सर्वात सुरुवातीला गजानन महाराज एका वटवृक्षाखाली पत्रावळीवर खरकट खाताना दिसले आणि इथेच गजानन महाराज प्रकट झाले अशी कथा आहे। जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढतारा। भक्तगण हो, मंदिराचा परिसर इतका शांत आणि सुशोभित आहे की इथे आल्यानंतर मनाला प्रसन्न आणि शांत वाटतं। असं वाटतं की इथेच बसून राहावं आणि गजानन महाराजांचं नामस्मरण करावं। मित्र हो, गजानन महाराजांचा महिमा थोर आहे। तर मंडळी, कसं वाटलं शेगावला येऊन? महाराजांचं दर्शन घेऊन एकदम शांत आणि प्रसन्न वाटलं ना? आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। हा व्हिडिओ इतर भक्तगणांना शेअर करा। आमचं जगदंब टॉकीज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक तर कराच। तर भेटूया पुढच्या अशाच एका उत्तम व्हिडिओमध्ये। नमस्कार। गणगण गणात बोते।